नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कल्याणमधून. अमराठी माणसाची मराठी माणसावर दादागिरीची आणखीन एक घटना आता समोर आलेली आहे. सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणानं एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. सुयश तिवारीच्या दादागिरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. तर अंगावर गाडी घालण्याचा डाव फसल्यानंतर या सुयश तिवारीनं त्या मराठी विद्यार्थ्याला मारहाण केली, अपहरण करण्याचा देखील प्रयत्न केलाय. मुलाला मारहाण करणाऱ्यावर आता कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली. यापूर्वी देखील ठाणे परिसर असेल किंवा मुंबईत अनेक ठिकाणी परप्रांतीयांची दादागिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आता कल्याणमध्ये देखील हा प्रकार घडलेला आहे. एका परप्रांतीयानं एका तरुणावर अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी कडक कारवाईची मागणी केलेली आहे. सुयश तिवारी असं या परप्रांतीय माणसाचं नाव आहे. खूप मोठी बातमी आहे. कराड विरोधात ईडीकडून आता स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे. कारण विरोधकांची मागणी होती ईडीकडून देखील तपास व्हावा, तसं झालंय. वाल्मिक कराड विरोधात आता ईडीची हायकोर्टात याचिका आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आतापर्यंतची मोठी बातमी आहे. कराड विरोधात आता ईडीची हायकोर्टात याचिका दाखल आहे. कराड विरोधात ईडीकडून स्वतंत्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे. कारण कराडची कोट्यवधींची मालमत्ता समोर आली. अगदी बीड पासून ते पुण्यापर्यंत मालमत्ता राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमधली मालमत्ता समोर आलेली आहे. त्यानंतर आता ईडीनं देखील याची दखल घेतलेली आहे आणि वाल्मिक कराड विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. स्वतंत्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे. मोठी बातमी आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात विरोधकांकडून ईडीकडनं देखील तपास व्हावा अशी मागणी होत होती आणि आता बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विरोधात ईडीकडून स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे. वाल्मिक कराड विरोधात ईडीच्या हायकोर्टात याचिका आहे. आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत. सचिन, ही मागणी होत होती की ईडीकडनं स्वतंत्र तपास व्हावा, कारण राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कराडची बेहिशोबी संपत्ती समोर आलेली आहे. काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की वाल्मिक कराडची बेहिशोबी मालमत्ता समोर येताच आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचिका केलेली आहे. ते उच्च न्यायालयात गेलेले आहेत आणि उच्च न्यायालयामध्ये SITच्या देखरेखी अंतर्गत तपास करावा आणि ईडीने हे संपूर्ण प्रकरण यामध्ये गुन्हा दाखल करून ईडीने देखील तपास करावा अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी केलेली आहे. एवढंच नव्हे, त्या केतन तिरोडकरने आपल्या याचिकेमध्ये एका कॅबिनेट मंत्र्याचा देखील उल्लेख केलेला आहे. कॅबिनेट मंत्री या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं देखील नाव समोर येते. त्यामुळे तपास हा राज्याचे पोलीस करू शकत नाही, म्हणून ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करावा आणि उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली SIT नेमून या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा ईडी मार्फत करावा अशी याचिका आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केल्याची सध्या माहिती मिळते. सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आता ईडीच्या तपासात काय समोर येतंय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. ईडीकडून आता हायकोर्टात याचिका आहे. वाल्मिक कराडची अडचण आता आणखी वाढलेली आहे, कारण ईडीकडनं देखील आता स्वतंत्र तपास केला जाणार आहे. आता पुढच्या बातमीकडे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आता खंडाळा बोरघाटामध्ये एका बाईक रायडरचा अपघात झालाय. हा भयंकर अपघात मोबाईलमध्ये कैद झालेला आहे. बाईकचा चक्काचूर झालाय तर दुचाकीस्वार देखील जखमी झालेला आहे. अनेक बाईक रायडर्स उन्हाळ्यात बाईक रायडिंग करण्यासाठी येतात, मात्र हे अनेक स्टंट करत असतात. त्यामुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. मग स्टंटबाजी करणारा रायडर गंभीर जखमी झालेला आहे. अशी बाईकची स्टंटबाजी अपघाताला निमंत्रण देऊ शकते. आता आपण राज्यभरातल्या आणखी काही घडामोडी पाहूया. टॉप 5. राजीनाम्यावर काही उत्तर देणार नाही असं मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसच बोलतील असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील. मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली. तर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानी यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जर धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डीजी अशा सर्वांना पार्टी बनवून त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा दमानी यांनी दिला.
अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिले. सरपंच हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेत. सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. सर्व आरोपी फासावर लटकतील तो समाधानाचा दिवस असेल असं देखील धनंजय देशमुख म्हणाले. आता पाहूयात वाल्मिक कराडबाबतच्या टॉप 5 बातम्या. वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. यामध्ये कराड आणि सायबर सेलच्या PSI निशिगंधा खुळे यांच्यातील संवाद समोर आलाय. यात कराड हा मी बीड जिल्ह्याचा बाप मी असल्यावर काय चिंता असं म्हणतोय. मात्र साम टीव्ही या ऑडिओची क्लिपची पुष्टी करत नाही. वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी आता चौकशी होणार असल्याची माहिती बीडच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानंतर आता चौकशी होणार आहे. वाल्मिक कराडला फरार होण्यास मदत केली होती त्यासंबंधीचे पुरावे कागदपत्र आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिलेत. त्या सर्वांना सहआरोपी करा अशी मागणी आमदार सुरेश धसेने दिली. तसंच वाल्मिक कराड कोणत्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलले त्या नव्या ऑडिओ क्लिपची देखील चौकशी व्हावी अशी मागणी धस यांनी केली. अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराड महिला पोलीस अधिकाऱ्याशी थाटात बोलत असून आपल्या माणसांवर कारवाई करू नका असं अधिकाऱ्यांना सांगत असल्याचं दमानिया यांनी म्हटलं. सौरभ भोंडवे मृत्यू प्रकरणात वाल्मिक कराडचं कनेक्शन असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर आता सौरभ भोंडवेंच्या वडिलांची प्रतिक्रिया आलेली आहे. सौरभच्या मित्रांनीच त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिला असा आरोप सौरभच्या वडिलांनी केला आहे. आता पाहूयात आपण JBHच्या संदर्भातल्या काही बातम्या. राज्यात GB सिंड्रोमनं पहिल्या बळी घेतल्यानंतर आता केंद्र सरकार अलर्ट झाले. केंद्र सरकारनं 7 तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती केली. हे पथक महाराष्ट्रात तैनात करण्यात आले. राज्यात GB सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणं आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे पथक मदत करेल. GB सिंड्रोमनं राज्याचं टेन्शन वाढवलंय. पुण्यात GB सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 115 वर गेली आहे. 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सोलापुरात GB सिंड्रोमच्या आणखी 2 संशयित रुग्ण आढळलेत. रुग्णांचं सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवलंय. दरम्यान याआधी सोलापुरात GB सिंड्रोमनं एका CA तरुणाचा मृत्यू झालाय. त्यानंतर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलंय. कोल्हापूरमध्ये GB सिंड्रोमचे 2 रुग्ण आढळलेत. कोगनोळी येथे 60 वर्षांच्या वृद्धाला आणि हुपरी येथे 6 वर्षांच्या बाळाला लागण झाली. तर CPR रुग्णालयात महिन्याला 5 ते 6 GBHचे रुग्ण दाखल होत आहेत. मात्र ते ठणठणीत बरं होत असल्याचा दावा CPR प्रशासनानं केला. पुण्यात थैमान घालणाऱ्या GB सिंड्रोमचा आता विदर्भात देखील शिरकाव झाला. नागपूरमध्ये GBHचे 6 रुग्ण आढळलेत. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये 4 तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 2 रुग्ण आहेत. यामध्ये काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आता पाहूयात मुंबईतल्या टॉप 5 बातम्या. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर आणि मोहित कंबोजेंचं नाव घेतले. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोजेंचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकी यांनी केला. बाबा सिद्दीकींची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालं होतं असं मोहित कंबोज यांनी म्हटलेलं आहे. मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्टीकरण मोहित कंबोज यांनी दिलं. एसटी महामंडळानं तिकिटांच्या दरात 15% वाढ केली. मात्र या दरवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटानं राज्यभरात एसटी भाडे विरोधात चक्का जाम आंदोलन केलंय. बस स्थानकातून जाणाऱ्या एसटी बस ठाकरे गटानं रोखल्या. राज्य सरकार विरोधात घोषणा दिली. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळते. मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलंय. याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छपरा भागातून अटक केली. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भारतीय परंपरेला साजेसे असे कपडे घालावेत असा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासानं घेतलाय. तेव्हा आता सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करूनच जावं लागणार आहे. आता पाहूयात पुण्यातील टॉप 5 बातम्या. पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे. ठाकरे गटाच्या बैठकीत इंदापूरच्या शिवसैनिकांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तर लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सुप्रियाताईंसाठी काम केलं, मात्र ताई आम्हाला मान देत नाहीत अशी नाराजी सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
पुण्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. पुण्यातील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख दादा काल अंजली दमानिया ज्या आहेत त्या तुम्हाला भेटल्या आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी तुम्हाला पुरावे दिलेले असल्याची माहिती जी आहे त्यांनी बाहेर येऊन माध्यमांना दिली. त्यांनी काही कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली. मी ती कागदपत्र घेतली, ती पाहिली. मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं, पण मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होतो, कारण मला काही विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. कारण डावसवरून आल्यानंतर मला म्हणजे फोनवर आम्ही बोललो, परंतु समक्ष एकमेकाशी भेटून असं मला बोलता आलं नाही. पण ते म्हणले मी जाणार आहे, तर आत्ताच तुम्ही अँटी चेंबरमध्ये माझ्या या, आपण तिथं बसू. आणि मग नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते ते म्हणले तुम्हाला जसं अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या. मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे. ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं, ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या 3 प्रकारची चौकशी चालू आहे. एक आहे SITची, एक आहे CIDची, एक आहे न्यायालयीन चौकशी. तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहेत. त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल. आता धनंजय मुंडे असं म्हणाले आज की माझ्या राजीनाम्याच्या खूप चर्चा चालू आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि माझी इच्छा तीच आहे की त्यांनी उत्तर द्यावं. आम्ही पहिल्यापासून सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. पण संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे. आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे. केवळ दादा एक आरोप झाल्यामुळे तुम्ही पण राजीनामा दिलेला होता, नवाब मलिक साहेबांनी दिला होता, अनिल देशमुख साहेबांनी दिलेला होता. आरोप झाल्यानंतर बाजूला होणं ही प्रथा होती राष्ट्रवादीची आणि तात्पुरत्या काळापुरतं का होईना तुम्ही पण 72 दिवस मंत्रिमंडळातून बाहेर होता. ठीक आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडलेली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं, म्हणून मी ते राजीनामा दिला. आत्ता चौकशा चालू आहे, तर चौकशीमध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई केलीच जाईल. सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे. सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये. मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही. त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील. हे बरोबर आहे ना. परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात आहे. एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे, परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिकांवरती महामंडळ नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते. नेते मंडळींशी मी संपर्कात आहे. तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही. मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात
ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत. हो, 30 तारखेला मी उद्याच रात्री माझी सगळी कामं करून संभाजीनगरला जाईल आणि तिथून रात्री उशिरा जाता आलं तर रात्री उशिरा किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग मी बीडला जाईल. अर्धा दिवस मी बीडला आहे. मी तिथले पालक सचिव वाघमारे आहेत, त्यांनाही मी सूचना केलेली आहे की तुम्ही पण या, कारण पालक सचिव असले की आणखीन मला सोयीचं होईल. आणि बाकीचे जे कोणी DPCचे मेंबर असतात त्यांनाही निमंत्रित केलेले आहे. DPCच्या करता जे अधिकारी वर्ग लागतो त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत. म्हणून दुपारी तिथून निघून मग संध्याकाळी आपली ह्याची मीटिंग आहे पुण्याची. मी पुण्याची मीटिंग करणार आहे जिल्ह्याची, म्हणजे DPCची. दादा, नाना पटोले असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे वारंवार हे म्हणतात की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा राजीनामे दिले. या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही. आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. परंतु दादा, सुप्रिया सुळे म्हणतात या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं जातं भाजपकडे. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षाचं सरकार आहे. मी पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतोय, मी वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणाकुणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो, मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल उत्तर द्यायला बांधील नाही आहे. मी पुन्हा सांगतोय. त्याच्यामुळं मी आजच दुपारी अनेक विषयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि ह्या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या काही इन्क्वायरी आणि चौकशा चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहिती आहे आणि माझी कामाची पद्धत पण बाबा माहिती आहे. सिद्दीकींची हत्या झाली, तुमच्या पक्षातले नेते होते. आता झिशान सिद्दीकीचं स्टेटमेंट जे आहे ते बाहेर आलेलं आहे. झिशान सिद्दीकी यांनी 10 बड्या बिल्डरांची नावं त्यामध्ये हे टाकली आहेत. स्टेटमेंट म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र अजून मला बघायचं. मी सारखं म्हणतोय त्या सूत्राला आपण पारितोषिक देऊ, त्याचं अभिनंदन करू, कौतुक करू, कारण आम्हाला पण ते सूत्रांमुळं बरंच काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरं घेतली जातात. ऑथेंटिक माहिती डिपार्टमेंटमधनं जर आली तर त्या संदर्भात, कारण मी पण ते आमचे सहकारी होते, अतिशय महत्त्वाचे जबाबदार नेते होते. त्याच्यावर ती घटना झाल्यापासून मी पण पोलीस खात्याच्या पण संपर्कात आहे आणि देवेंद्रजींच्या पण गृहमंत्री म्हणून त्यांच्या संपर्कात, मुख्यमंत्री म्हणून संपर्कात आहे. चौकशी त्याबद्दलची चाललेली आहे. तुम्ही जे म्हणताय, तुम्ही जे दाखले देताय ते सूत्रांच्या माहितीनुसार आहे. परंतु झिशान सिद्दीकी यांनी स्वतःहून सांगितलंय की काही बिल्डर त्याबद्दल एक मिनिट, पोलिसांच्या तपासावरती ते समाधानी नाहीये. उद्याच्याला तुम्हाला जर कुठली माहिती असेल, ती माहिती जर पोलीस खात्याला मिळाली तर पोलीस त्या अँगलनी पण चौकशी करतील. त्या अँगलनी पण त्यांना जो काही एकंदरीत अधिकची माहिती मिळवायची ती मिळवण्याचा प्रयत्न करतील. न्याय उशिरा मिळत असेल तर तो एक प्रकारचा अन्याय आहे असं म्हटलं जातं. आता 1.5 महिना तुम्हाला एक माहिती आहे, एक माहिती असं म्हटलं जातं, एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही, अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं. पण आपण काळजी करू नका. आपल्याला जशी इच्छा आहे, कारण ज्या निगृढ पद्धतीनं त्या सरपंचाचा हत्या झालेली आहे, ती माणुसकीला काळीमा फासणारे कोणीच असं करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यात जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे, प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धतीनं तपास चालू आहे. धन्यवाद. त्या मान्याने दिलेल्या पुरावाचे चौकशी केली जाईल असं ते बोललेत. कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही असं देखील अजित पवार बोललेले आहेत. वस्तुस्थिती पाहून निर्णय घेऊ असं देखील अजित पवार बोलले. आता पुन्हा एकदा आपण टॉप 5 कडे वळूया. गाडी नीट चालवा असं म्हटल्यानं दोघांनी व्यावसायिकावर अगदी भर दिवसा रस्त्यात वार केले.
पुण्यातल्या कसबा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली। या प्रकरणी फरारखाना पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पुणे PMPMLचे लवकरच 2 नवे ई डेपो उभारले जाणार आहेत, त्यामुळे आता ई डेपोंची संख्या 7 होणार आहे। चरोली आणि हिंजवडीमध्ये हे नवे डेपो प्रस्तावित आहेत। आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या। सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। जरांगेंची प्रकृती खालावली आहे, त्यावेळी देशमुख कुटुंबानं जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली। त्यानंतर वैभवी देशमुखच्या हातानं 1 ग्लास पाणी जरांगे प्यायले। तुळजाभवानी मंदिरात महिलांना तुळजाभवानी देवीचे चरणस्पर्श करण्यासाठी 2 पुजारी मंडळांमध्ये वाद सुरू होता। 2 पुजारी मंडळांपैकी एका पुजारी मंडळाचा महिलांना देवीचे चरणस्पर्श करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती। भोपी पुजारी मंडळाकडून पाळीकर पुजारी मंडळाच्या महिलांना देवीच्या चरणस्पर्शाला मात्र विरोध करण्यात आला। बीडच्या चकलांबा येथे एका तरुणाला मारहाण केली होती। जमावाकडून मारहाण झाल्यानं तरुण जखमी झालाय। त्यामध्ये गावामध्ये मात्र या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय। तरुणाच्या मारहाणीच्या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले। पोलीस ठाण्यासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन करून मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली। मित्रांनीच एका अल्पवयीन मित्रावर प्राणघातक चाकू हल्ला केलाय। वसमत शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर हा चाकू हल्ल्याचा थरार घटना घडलेली आहे। हल्ल्यानंतर मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला। लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। अचानक सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सोयाबीन भरलेले ट्रॅक्टर घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। मराठवाड्यानंतर आता कोकणातल्या टॉप 5 बातम्या पाहूया। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावर आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। पालकमंत्री पद म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न नाही। महाराष्ट्रातील जनतेनं महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला मोठा जनाधार दिलाय, असं दरेकर यांनी सुनावलंय। डोंबिवलीत मराठी विरुद्ध अमराठी वाद समोर आलाय। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर अमराठी सदस्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप झालेला आहे। या प्रकरणी आता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। कल्याणच्या लोकग्राम परिसरामध्ये सुयश तिवारी नावाच्या अमराठी तरुणानं एका मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केला। अंगावर गाडी घालण्याचा डाव फसल्यानंतर विद्यार्थ्याला मारहाण करत त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला। मुलाला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी आता पालकवर्गाने केली। पनवेलमधील भोकरपाडा भागामध्ये हिरानंदानी सोसायटीमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरू होती। मनसेनं परप्रांतीय चेअरमनचा माच मोडत मराठी कुटुंबियांची त्याला माफी मागायला लावली। हिरानंदानी सोसायटीमध्ये भाड्यानं राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांना घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता। आता दाखवू नको पालघरमध्ये जमिनीच्या वारातून 2 गटात तुंबळ हाणामारी झालेली आहे। नागझरी गावात झालेल्या राड्यामध्ये महिलांना देखील मारहाण झालेली आहे। लोखंडी रॉडनं केलेल्या मारहाणीमध्ये 3 महिला जखमी झाल्यात, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आता मनोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी मित्र पक्षावरच मोठा आरोप केलाय। माझा पराभव करण्यासाठी मुंबईपासून सांगोल्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केला, असा आरोप शहाजी बापू पाटील यांनी केलाय। माझा पराभव झाल्यानं अनेकांना आसुरी आनंद झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नवविवाहित जोडपं, स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांना VIP दर्शन देण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक नागरिकांना सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 या कालावधीमध्ये दर्शनाला सोडलं जाईल। याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येईल। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची 10,000 पदं भरली जाणार आहेत। राज्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचं वाढलेलं प्रमाण पाहून आता कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचं ओझं वाढलेलं आहे आणि त्यामुळेच पोलीस भरतीचं नियोजन करण्यात आलं आहे।
सांगलीच्या विटा येथे गांजा विक्रीसाठी असलेल्या 2 तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. सोबतच त्यांच्याकडून 1,95,000 किमतीचा गांजा जप्त झालेला आहे. राहुल देवकुळे आणि महावीर चव्हाण असं गांजा विक्री करणाऱ्या तरुणांचं नाव आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही बातम्या आपण पाहतोय. राज्यात ऊस गाळप हंगामानं जोर पकडला आहे. सरासरी 8.8% उतार्यानुसार आतापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन झाले. सहकारी आणि खाजगी अशा 31 साखर कारखान्यांचं पूर्ण क्षमतेनं गाळप सुरू आहे. यावर्षीचा गाळप हंगाम हा 130 ते 140 दिवस सुरू राहणं अपेक्षित आहे. टॉप 5 नंतर आता पोलीस भरतीबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. कारण पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यात 10,000 पोलिसांची भरती केली जाणार आहे. फेब्रुवारी नंतर आता ही भरती प्रक्रिया सुरू होईल. यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदं देखील आहेत ती सगळी भरली जाणार आहेत. पोलीस भरतीचा मैदानी परीक्षेचा टप्पा हा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता पोलीस भरतीचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. बघा तरुणांना आता तयारीला लागा, कारण राज्यात 10,000 पोलिसांची भरती केली जाणार आहे. फेब्रुवारी नंतर ही भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल. डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदं देखील भरली जातील. पावसाळ्याआधी भरतीचा मैदानी टप्पा पूर्ण होईल.